पवार पत्रकार परिषद घेणार आहेत। पार्थ पवार यांनी कंपनीसोबत केलेला व्यवहार रद्द करण्यात येईल अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते। मुख्यमंत्र्यांसोबत या विषयाबाबत तिन्ही नेत्यांनी चर्चा केल्याची देखील विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून। निलेश, आता अजित पवारांची भूमिका समोर येताना दिसतेय, काय नेमकं कळतंय? काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना संपूर्ण पार्थ पवारांची जी बाजू होती ती कुठेतरी मुख्यमंत्र्यांसमोर जाऊन मांडली, अशा पद्धतीची माहिती आता समोर आलेली आहे। काही वेळातच अजित पवारांची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार काय सांगू शकतात ही माहिती आता एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। पार्थ पवार कुठल्याही प्रकारे दोषी नाही आहेत, कारण त्यानं सरकारची फसवणूक केलेली नाही आहे। पार्थ पवार आणि संबंधित कंपनी यांच्यामध्ये जो व्यवहार झालेला आहे तो व्यवहार रद्द करण्यात येणार आहे, अशा पद्धतीची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। काही वेळात अजित पवार हीच माहिती जी आहे ती आता माध्यमांसमोर येऊन सांगताना आपल्याला दिसतील। पार्थ पवारांना सरकारची फसवणूक केलेली नाहीये, मात्र ज्या कंपनीसोबत व्यवहार झालेला आहे, ज्याच्यावर प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेले आहेत, तो व्यवहार जो आहे तो कुठेतरी आता रद्द करण्यात येईल, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती आता आपल्याला मिळालेली आहे। काही वेळातच अजित पवार पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना या सर्व गोष्टींचा खुलासा करणार आहेत। पार्थ पवारांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, पार्थ पवारांना गैरव्यवहार केला असं देखील सांगण्यात आले, सरकारची फसवणूक केली असं सांगण्यात आलं। ज्यावेळी या सगळ्या विषयांसंदर्भामध्ये आपण थेट वरिष्ठ नेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, एबीपी माझानं तिन्ही नेत्यांशी संवाद साधला, त्यातून ही आपल्याला माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे काही वेळात पार्थ पवारांसंदर्भात अजित पवार मोठी माहिती सर्व माध्यमांना सांगतील आणि सरकारची पार्थ पवारांना फसवणूक केलेली नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्या व्यवहारासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आणि म्हणूनच आता आपण हा व्यवहार रद्द करत आहोत, अशा पद्धतीची जी माहिती आहे हे अजित पवार काही वेळातच माध्यमांना सांगताना आपल्याला दिसतील। अमोल, निश्चित धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीबद्दल। अजित पवारांच्या प्रेस कॉन्फरन्सकडे आता लक्ष असेल, ते काय बोलतात यावर आपलं लक्ष असेल। वेळोवेळी अधिक अपडेट घेत राहू। यानंतर